मराठा आंदोलनाच्या यशानंतर इतर जातींच्या अपेक्षा वाढल्या। एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी बंजारा समाजाने केली। त्यासाठी विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेतला जातोय। हे सुरू असताना वंजारी आणि बंजारा असा वेगळा वाद सुरू झाला आणि त्याला कारण ठरलं धनंजय मुंडे यांनी उत्साहाच्या भरात बोललेलं एक वाक्य। सगळं प्रकरण आहे का याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। सोमवारी बीडमधल्या बंजारा मोर्चामधला माजी मंत्री धनंजय मुंडेंचा एक डायलॉग चांगलाच चर्चेत आहे। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो वेगळे फेका, बंजारो वेगळे फेका। बंजारा आणि वंजारी वेगळे आहेत का असा प्रश्न उपस्थित करून 24 तासही लोटले नव्हते तोच धनंजय मुंडेंवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे। धनंजय मुंडेंनी आपल्याच वक्तव्यावर कितीही पाणी ओतण्याचा प्रयत्न केला तरी पेटलेली वाल काही विझणं शक्य नव्हतं। बंजारा आणि वंजारी एकच की वेगवेगळे यावर प्रतिक्रिया देताना कुणी धनंजय मुंडेंना लाखुल्या वाहिल्या तर कुणी सल्ला दिला। सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जातीचं तर वंजारी समाजाला भटक्या जमातीचं आरक्षण आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण आहे। महाराष्ट्रातही तसंच आरक्षण मिळावं अशी मागणी बंजारा समाजानं लावून धरली आहे। त्यातच मुंडेंनी वंजारी आणि बंजारांना एकाच पंक्तीत बसवल्यानं नाराजीचे सूर उमटतायत। सर्वात आधी धर्मगुरू आणि महंतांनी काय म्हटलंय आपण पाहूया। बंजारी एक कसं राहणार आहे? आमचं पेराव, आमची संस्कृती वेगळा, पेरा वेगळा, राहणीमान वेगळा, गावापासून तांडा वेगळा, आमची बोली भाषा वेगळी। रास्ता करायचे म्हणणं त्याचं ते रास्ता कसं राहणार आहे? ते कसं रास्ता राहणार आहे? यात वास्तविक पाहता आता ते मंत्री महोदय आहे, त्यात वास्तविक पाहता त्यांना समज काय चालरीती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, खानपान वेगळा आहे, बोलणं वेगळं आहे। बंजारा समाजाला VJA कॅटेगरी आहे आणि NT क मध्ये हा वंजारा समाज येतो। म्हणून आरक्षणाच्या दृष्टिकोनातून या दोन्ही समाजाला वेगवेगळं आरक्षण आहे। आरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही समाज वेगवेगळे आहे। बंजारा आणि वंजारी समाज वेगवेगळे आहेत असं मत व्यक्त करताना साहित्यिकांनी देखील धनंजय मुंडेंची कान उघडणी केली। आमची जी बोलीभाषा ती वेगळी आहे, त्यांची बोलीभाषा वेगळी आहे, त्यांचा जे पेहराव आहे तो वेगळा आहे, आमचा पेहराव वेगळा आहे। म्हणजे कुठलाही बंजारा वंजारी समाजाशी काही संबंध येत नाही आणि त्यामुळे चुकीचं स्टेटमेंट करून आमचं जे मोर्चाचं जे चालू आहे, हजारो लाखो लोक जे काल बीडमध्ये आणि जालन्यामध्ये आले, तर हे चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती राहील। बंजारा समाजाचे रोटीबेटी व्यवहार वेगळे आहेत, आमचे वेगळे आहेत। वंजारी समाज आणि बंजारा समाज अति भावासारखं वागतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये राहतो। हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या जाती टाकल्या गेल्यात, ज्यावेळी ते सगळं रेकॉर्ड काढलं त्या रेकॉर्डमध्ये धनगर समाजसुद्धा ST मध्ये आहे, बंजारा समाजसुद्धा ST मध्ये आणि वंजारी समाजसुद्धा ST मध्ये आहे। त्यामुळे आम्ही मागणी करतोय महाराष्ट्रामध्ये आम्हाला ST मध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। धनंजय मुंडेंवर हल्लाबोल सुरू असताना त्यांची पाठराखण करण्याची परंपरा भगवान गडानं कायम राखली। धनंजय मुंडे जे काही बोलले ते प्रेमापोटी बोलले अशी प्रतिक्रिया भगवान गडाचे विश्वस्त आणि वंजारी समाजाचे नेते राजेंद्र राख यांनी दिली। धनंजय मुंडेने जे त्यांना पाठिंबा देताना की बंजारा आणि बंजारा एक आहेत हे भाष्य केलं, तसं ते भावनेच्या ओघात होतं, प्रेमात होतं ते। पण तसं पाहायला गेलं तर ह्या देशातला वंजारे आणि बंजारी म्हणजे आम्ही सगळे राजस्थानातून
वंजारी महाराष्ट्रात आले आणि प्रत्येक राज्यात ह्या दोन्ही समाजाची भाषा बोली वेगवेगळी, जसे प्रदेश बदलले तशी भाषा बोली बदलली. तिकडे बंजारा समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरलाय. सोमवारच्या बीड आणि जालन्यातल्या भव्य मोर्चानंतर मंगळवारी सोलापूर, लातूर, यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या संख्येनं बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता. स्वतः वंजारी असलेल्या धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाच्या मागणीला समर्थन देत मोर्चात सहभाग नोंदवला आणि मोर्चातील नायक बनण्याचा प्रयत्नही केला. मात्र वंजारी आणि बंजारा हे वेगवेगळे आहेत का असा सवाल उपस्थित केल्यानं ते नायक बनण्याऐवजी काहीसे खलनायक ठरू लागले. आता बंजारा समाजाचा रोष शांत करण्यासाठी धनंजय मुंडे कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.